नंदा काय सगळं काय चाललंय? ही पेपरमध्ये छापून आलेली बातमी इंद्रनीलची खरी आहे का? त्यांनी त्या स्वीटीच्या भावानी त्या सानिका बरोबर एवढा मोठा नीचपणा केलाय? अरे नाही रे, काही काय, तो इंद्रनील असा मुलगा नाहीच आहे. आणि सानिका त्याची कॉलेज मधली मैत्रीण होती. आता पेपरवाले सुद्धा ना कसलीही शहानिशा न करता वाटेल त्या बातम्या छापत असतात. अहो थांबा थांबा, तुम्ही असे आत येऊ शकत नाही, बाहेर वा आधी. अहो आम्हाला शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्केंशी भेटायचंय, महत्वाचं आहे. थांबा जरा. अहो साहेब, आम्हाला जाऊ द्या, बोलायचं त्यांच्याशी. अहो काय तुम्ही कधी येता, कुठेही साहेबांना गाठता का? आज साहेब तुम्हाला नाही भेटणार, जा बघू इथून. नाही थांब नंदा का, राज्याचा मंत्री म्हणून त्यांच्या प्रश्नांची उत्तर देणं हे माझं कर्तव्य समजतो मी. येऊ दे त्यांना आतमध्ये. साहेब, वर्तमानपत्रात आलेली सानिका शेलारची बातमी तुम्ही वाचलीच असेल. तुमची असलेली असिस्टंट स्वीटीच्या भावाने सानिका शेलारला फसवले व तिचा गैरफायदा घेतला. आणि ती सानिका कोल्हापुरातल्याच एका कॉलेजमध्ये शिकत होती. तुमच्या अत्यंत जवळच्या माणसांच्या कुटुंबात हे घडते, यावर काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, याबाबत मला आधी माहीत नव्हतं, मलाही आत्ताच समजलंय. पण या प्रकरणाची मी स्वतः चौकशी करायला सांगणार आहे, त्यामुळे सत्य काय तुमच्या समोर येईलच. साहेब, जर चौकशीत स्वीटीचा भाऊ इंद्रनील हा दोषी सापडला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा होणार का? की तुमच्या असिस्टंटचा भाऊ आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जाईल? हो, काही काय बोलतोय तुम्ही? तो इंद्रनील एका प्रतिष्ठित घरातला मुलगा आहे. आणि आजकाल गरीब लोक काय काय करतात तुम्हाला माहिती आहे ना? खोटं बोलतात, खोटे आळ घेतात. मॅडम, म्हणजे तुम्ही एका आरोपीची जाहीरपणे बाजू घेताय का? नाही नाही, मी बाजू घेत नाहीये, मी फक्त तुम्हाला सांगतेय की तुम्ही नंदा का थांब जरा. हे बघा, या प्रकरणात जर का तो मुलगा दोषी असेल तर त्याला कायद्यानुसार शिक्षाही होणारच. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत, कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. भैया ऐका साहेबांना आता बरं नाही वाटत आहे. त्यांनी ज्या प्रश्नांची उत्तर हवी होती ना ती भैयाने दिलेली आहेत, त्यामुळे प्लीज प्लीज साहेब, एकच प्रश्न जर वर्षा, पाणी घेऊन ये लवकर. प्लीज प्लीज प्लीज. छाती दुखते का? डॉक्टरना बोलवू का? फोन करू का डॉक्टरना? भैया बरं वाटतंय ना तुला? हां, मी ठीक आहे. नंदाकर, मला सांग, हे सगळं काय चाललंय? जाऊ दे ना, सोडून दे. तू कशाला काळजी करतेस? मी बघते काय आहे. कसं सोडून देऊ नंदा का? त्या स्वीटीला पुन्हा एकदा असिस्टंट म्हणून जॉईन करून घेतली. आणि खोटं बोलली ती माझ्याशी. काय सांगितलं तिने मला सांगितलं होतं सानिकाचा कोणीतरी कॉलेजमधला मित्र आहे, त्याने हे सगळं केलंय. पण तो मित्र दुसरा तिसरा कोणी नसून इंद्रनील, तिचा सख्खा भाऊ आहे, हे नाही सांगितलं तिने. खोटं बोलली माझ्याशी. मला असं कसं वागू शकते ती? मला बोलायचं आत्ताच्या आत्ता तिच्याशी. भैया भैया तू शांत हो, मी ताबडतोब स्वीटीला बोलवून घेतो. अरे वा, शुभंकर आणि श्रावणी, वा 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 वा, चक्क आज माझ्या पोलीस स्टेशनची पायरी चढलात तुम्ही. काय रस्ता वगैरे चुकलात की काय? रुद्र सर, ठीक आहे, तुमची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये, सरकारी जागा आहे. आणि आम्ही इथे तुमच्या बरोबर गप्पा मारायला आलेलो नाही. आम्ही एका गुन्हेगाराच्या विरोधात तक्रार नोंदवायला आलो. तक्रार? कोणाची तक्रार? इंद्रनीलची. त्याने सानिका शेलारला फसवले. नाही, ती बातमी मी पेपरमध्ये वाचली. पण कसं आहे, कायद्याला सुद्धा काही नियम असतात ना. आणि कसं असतं, अशा नाजूक प्रकरणांमध्ये ना पीडित मुलगी स्वतः इथे पोलीस स्टेशनमध्ये हजर असावी लागते आणि तिने लेखी तक्रार द्यावी लागते. आणि तरच आम्हाला गुन्हा दाखल करता येतो, त्याशिवाय करता येत नाही ना. अडचण आहे आमची. अहो, आता पेपरात बातमी आली आहे तरी सुद्धा तुम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही आहात? कसं असतं शुभंकर, आता तुम्हाला तर माहिती आहे, आजकाल मीडियामध्ये या सगळ्या फेक न्यूज वगैरे, पेड न्यूज असतात सगळ्या. आता तुमच्याकडे बातमी शिवाय दुसरा काही पर्याय असेल किंवा पुरावा असेल तर सांगा. आहे का? काय बोलताय तुम्ही? पुरावा शोधणं, काय चूक काय बरोबर ह्याचा तपास करणं आणि गुन्हेगाराच्या हातात बेड्या ठोकणं हे तुमचं काम आहे. आमचं काम आहे पोलीस स्टेशनला येऊन तक्रार नोंदवणं, आणि ते करायला आम्ही आलोत. त्यामुळे तक्रार लिहून घ्या. तेच तर सांगतोय, नाही घेऊ शकत. कसं असतं, आम्हाला पण काहीतरी प्रोसिजर फॉलो करायची असते ना, नियमात बसायला लागतं ते.
पण मला कळतच नाहीये काय हरकत काय तक्रार नोंदवायला. हे बघा, मी आधी सुद्धा सांगितलंय, सानिकाला स्वतः इथे हजर राहायला लागेल, त्याशिवाय मला गुन्हा नोंदवता येणार नाही. हे बघा रुद्रप्रताप साहेब, सानिका माझी सक्की बहीण आहे आणि भाऊ म्हणून तिच्या वतीने तक्रार नोंदवायचा माझा पूर्ण अधिकार आहे. तक्रार नोंदवून घेताय का वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊ? एक मिनिट, मला थोडा वेळ द्या. रुद्र सर? हा सर बोला की. हॅलो स्वीटी, एक प्रॉब्लेम झालाय. शुभंकर आणि श्रावणी दोघेही माझ्या पोलीस स्टेशनमध्ये आलेत त्या इंद्रनील विरुद्ध कंप्लेंट दाखल करायला. काय तिची एवढी हिंमत कशी काय झाली? सर तुम्ही तिला पोलीस स्टेशन मधून हकलवून लावा. असं कसं आकलून देणार आणि कुठल्या कायद्याच्या आधारे आकलून देऊ? मला काहीतरी ठोस कारण द्यायला लागेल. काय करायचं आता? सर एक काम करा की तिच्याकडून का नाही खोटी खोटी तक्रार लिहून घ्या. नुसतं दाखवायला नाटक करूयात हा, आणि मग नंतर आपण केस दाबून टाकू. पण तिला आत्ताच्या आता तिथून हकलवून लावा प्लीज. हां ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हा ठीक आहे. आता काय करू? काय करू हिचं? पृथ्वी साहेबांचं कशापायी फोन यायला लागलाय? हा साहेब बोला की. हॅलो स्वीटी, तू जिथे असशील ना तिथून ताबडतोब निघ आणि बंगल्यावर पोच. साहेबांनी अर्जंटली बोलवलंय तुला. का? काय काय झालंय? काय झालंय, कशासाठी बोलवलंय ते इथे आल्यावर कळेल तुला. आधी पोच. बर बर येतो. झाली ना तक्रार लिहून? मग आता कारवाई कधी सुरू करणार आहात तुम्ही? आत्ताच आत्ता चला आणि इंद्रनीलला अटक करा. चला. श्रावणी, कारवाई अशी लगेच सुरू करता येत नाही, त्याची काहीतरी प्रोसिजर असते ना. सगळं पेपरवर कम्प्लीट करायला लागतं आम्हाला, आणि कोणालाही ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला यायची गरज नसते. आमचं काम काय आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे, ते तुम्ही सांगू नका. या आता.